तो आज बसतच नाहीये गाडीवर. मे बी त्याला जायचं नाहीये असं वाटतंय. तो बसायलाच तयार नाही. तो खाली बसला पण गाडीवर नाही बस. सिम्बाला सोडवायला. बाय बाय सिम्बा. सिम्बा बाय. त्याला आम्ही भंडारा लावतोय आता. खंडेरावाचा भंडारा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर इकडे मी व्हॉइस ओव्हर करते कारण की हा व्लॉग खूप आधीचा आहे. आधीचा म्हणजे आमच्या सिम्बाला आम्ही बाय बाय केलेला तो व्लॉग आहे. तर मी इकडे बोलत होती पण आता मला ते म्यूट करावं लागतं आहे. तर आम्हाला हा व्लॉग टाकायची अजिबात इच्छा होत नव्हती, पण आता काय करणार, नाईलाज आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू की आमच्याकडे आमचा सिम्बा आहे की नाही आहे. तर त्याचं कारण असं होतं की तो जरा अग्रेसिव्ह होता. अग्रेसिव्ह म्हणजे जर्मन शेफर्ड हा अग्रेसिव्ह असतोच, पण हा खूप छोटा होता आणि इतक्या छोट्या वयात तो खूप आगाऊ होता. त्याच्यामुळे मग आम्हाला आमचा डिसिजन चेंज करावा लागला. आम्ही त्याला 2-2.5 महिने सांभाळला खूप छान पद्धतीने, पण मग तो थोडा आगाऊ होता तर त्याचा त्रास झालेला आम्हाला. तर तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये समजेलच, सो आपला व्लॉग पूर्ण नक्की बघा. तर हे बघा, इकडे आम्ही आहोत बाहेर आणि आम्ही आज आमच्या सिम्बाला बाय बाय करणार आहे. सिम्बा काय रे, त्रास देतो तू आम्हाला. सिम्बा आम्हाला खूप त्रास द्यायला लागला, त्याच्यामुळे आम्ही त्याला आता बाय बाय करतो. 2 महिने सांभाळला आम्ही त्याला. बॅड फिलिंग आहे, पण आता काय करणार, काही निर्णय योग्य वेळेस घ्यावे लागतात. 2 महिन्यात आम्ही त्याला बाय बाय करतोय कारण की तो तितका आगाऊ झालाय त्याच्यामुळे. ना रे सिम्बा. सिम्बा आमचा सिम्बा आम्हाला सोडून चाललाय. मम्मीला चावलत होतो मागच्या वीकमध्ये. मागच्या हप्त्यात आम्ही घरी नव्हतो तेव्हा तो आम्ही शिमला मनाली गेलो होतो तर तो चावला होता तो. तर मम्मीला खूप त्रास झाला आणि मम्मी नाहीच म्हणते, मम्मी ऐकतच नाही आहे. तर मला त्याला ज्या मित्राकडून आणलेलं होतं ते सगळेच परत देऊन टाकतोय. सिम्बामुळे आमची एक रील खूप व्हायरल गेली होती याच सिम्बामुळे. याच्यामुळे आमचे सबस्क्रायबर पण वाढले, आमचे फॉलोअर्स पण वाढले आणि याच्यात ज्या काही आम्ही शॉर्ट पण टाकलं होतं त्यालासुद्धा आम्हाला चांगले व्ह्यूज भेटलेले होते. या सिम्बामुळे आमच्या यूट्यूबमध्ये पण आम्हाला खूप चांगला फायदा भेटला होता. पण आता काय, आता आयुष्यात त्याचा प्रवास आमच्यासोबत इथपर्यंतच होता. सिम्बा खूप डेंजर बनतोय तो. आता इतका छोटा आहे तरी पण एवढा डेंजर बनतोय तो. त्याच्यामुळे आम्ही डिसिजन आमचं चेंज करतोय की नाही ठेवायचं त्याला, जाऊ दे कशाला उगीच. मला पण एकदा चावला होता आणि मम्मीला पण एकदा चावला. मम्मीला थोडा जास्त त्रास झाला. आम्ही पण घरी नव्हतो, आम्ही पण फिरायला गेलेलो होतो आणि दादा पण नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं नको, याच्या नंतर परत त्रास व्हायला नको, म्हणून त्याला आम्ही आता देतोय. कारण त्याची जी दात आहे, जर्मन शेपर्ड दात आहे, ॲक्च्युली ते मित्राकडून तरी भेटलेलं असेल आम्हाला, पण ते खरंच मोठं होतं ते आणि खूप लांबलचक होतं. मम्मीला ज्यावेळेस बाहेरून समजलं खरंच खूप मोठं होतं, लांबलचक होतं, ते मम्मी पण नाही म्हणते. आणि आम्हाला पण घरी ॲक्च्युली सांभाळायला कोणी नसतं. मी पण नसतो, स्नेहलही नसते, दादाही नसतो आणि मम्मी कधी असते कधी नसते. त्यामुळे म्हटलं नको. या कुत्र्यामुळे आम्हाला खरंच खूप फायदा झाला माझ्या लाईफमध्ये, स्नेहलच्या लाईफमध्ये, दोघांच्या यूट्यूबमध्ये आला. पण आता हाच कुत्रा आमच्यासोबत नाही. मला वाटलं होतं आज खूप दिवस आमच्यासोबत राहील, पण तो तसं कधी चाललाय तो आम्हाला सोडून. उगीच आम्हाला रिस्क नाही घ्यायची कारण की तो जरा अग्रेसिव्ह पण आहे. जर्मन शेफर्ड ही जात अग्रेसिव्ह असते जरा, त्याच्यामुळे त्याला मी खूप 2-3 गोष्टी खूप चांगल्या शिकवल्या होत्या. त्याला मी खाली बस म्हटलं, ते खाली पण बसायचं आणि त्याला ज्यावेळेस जेवण आणायचो मी त्यावेळेस ते जेवणाच्या वेळेस सुद्धा ते मला ऐकायचं. एखादं ऐकत नव्हतं पण ऐकायचं मोस्ट ऑफ. पाणी पाजतोय आता आम्ही, पण त्याला आता 1-2 पोळ्या खायला देतो तेवढंच. त्याला आमच्या घरचं शेवटचं जरा खूप इमोशनल केलं. सिम्बा बाय. सिम्बा बाय बाय. बाय बाय. सिम्बाचं पातीलं होतं, इतका आगाव आहे ना तो. आता त्याला 2 चपात्या खाऊ घालतो आम्ही आणि त्याला शेवटचं बाय बाय करतो. चलो, आई पण सिम्बाला बाय बाय करते. बाय बाय करतोय. बाय बाय करतोय. 1-2 बाटल्या पण होत्या त्याच्यावर, ते खाद्य वगैरे ते पण देऊन टाकतो. थोडं आहे शिल्लक, हा तिकडे पण खाऊन गेल ते. सिम्बा शिबा, आम्ही त्याला आता पोळी पण देतोय, शेवटची पोळी सिम्बाला. आणि त्याला थोडा भंडारा पण लावतोय आम्ही. माझी तर इच्छाच नाही अजून, पण इच्छा नाहीये. जिकडे राहशील तिकडे व्यवस्थित राहा. हे बघ ते कसं पाहतं बघा, खूप लय हुशार. चल तिकडं. तिकडे टाकलं बस सिम्बा. हे बघा ते असं मम्मीच्या अंगावर येतं. ए खाली बस, बस खाली. ऍक्च्युली आईला जास्त ओळखतं. त्याला आम्ही भंडारा लावतोय आता. आमचं खंडेरावाचा भंडारा. चांगला राह जिथे राहशील तिकडे बाबा.
शिंबा टाटा. तो बा हाताने बाय करतोय काय. बाय बाय. बाय. चलो सगळ्यांनी बाय बाय केले आता सिम्बाला. तर चाल म्हणा. चल सिम्बा चला. बिस्किट नाही इकडे आजी पण त्याला बाय बाय करताय कारण की तो हा काय करायचा रोज सकाळी इथं येऊन उभा राहायचा कारण की आजी बाबा रोज त्याला बिस्किट द्यायचे ना. त्याला 2 चपाती राहते. 2 चपात्या खा. रोज आजी बाबा त्याला बिस्किट द्यायचे सकाळी त्याच्यामुळे तो रोज इथे येऊन त्यांची वाट बघायचा. चाललं ते आता जिंकून आणलं लांगरीला. आमचं चिंबा पाकिट मोठा झाला पाय पाय Direct खाली. तिकडं बघ बाई, तिकडं डायरेक्ट तिकडं त्या बाई. थांब. इतकं अवघड आहे ते. लय अवघड आहे. आजी पण त्याला पोळी देत आहे. आजी त्याला पोळी दिली. आजीला तो खाली आला का तो काय आजीकडे जायचा गॅदरीतून बरोबर इकडे जायचं उभं राहायचा कारण की आजी बाबा रोज सकाळी त्याला बिस्किट द्यायचे. वेळ नाही लागत त्याला खायला. खाल्ली संपली आणि हा. ती बघ, आणि काय सांगते इतक्या तरी 2 पोळ्या दिल्या वर त्याला. त्याचं शिवरात तर राहिलं 2 महिने राहायचं सांगू. खायचं चावलं ना चांगलं आहे. सिम्बल आम्ही बाय बाय करतोय म्हणजे त्याचं खाण्याचं होतं पेडिग्री ती पण आम्ही आता देऊन टाकतो त्याच्या सोबतच. आणि अजून थोडी उरली होती ती देखील ठेवली मी. धर. आई रोज त्याला खाली 5 वाजता फिरायला आणायच्या. सिम्बल आता स्कूटीवर बसतो बघा कसा तो बसतो बघा कसा. दे माझ्या हातात. ते बघा बसला लगेच गाडीवर. बस त्याला गाडीवर पण बसायची सवय लावली होती यांनी त्याला सगळं शिकवलं होतं आपण. पण आता काय नावीला जाऊ दे. काय त्याचं खाद्य खात्री ते आता शेवटचा बाय बाय करतोय आम्ही सिम्बाला. तो आज बसतच नाहीये गाडीवर. मे बी त्याला जायचं नाहीये असं वाटतंय. सिम्बा बस पटकन. तो बसायलाच तयार नाही. तो खाली बसला पण गाडीवर नाही बस. चालेल. फायनली आमचा सिम्बा चाललाय आम्हाला सोडून. बसलाय तो बसलाय. सिम्बा बाय. चालले आता हे त्यांना खाली बस. सिम्बाला सोडवायला. बाय बाय सिम्बा बाय. तो पण सॅड दिसतोय का काय. बाय बाय.